सध्या मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ते UAE ला गेले आणि जाताना UAEच्या फायटर जेटने त्यांना एस्कॉर्ट केले. तिथे काही महत्वाच्या डील साईन झाल्या आहेत. चला समजून घेऊया. 41,000 कोटींची म्हणजेच 5 बिलियन UAEची गुंतवणूक केलेली आहे. भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात UAE कोटींची गुंतवणूक करणार असून त्यामुळे विकास आणि रोजगार वाढतील. 30 मिलियन बॅरल तेल साठवणूक. भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी UAE भारताला 30 मिलियन बॅरलपर्यंत रणनीतिक तेल साठवण क्षमता वाढवण्यास मदत करणार आहे. यापूर्वी हा साठा फक्त 4 ते 5 मिलियन बॅरल इतकाच होता. दीर्घकालीन गॅस पुरवठा. UAE भारताला दीर्घकाळ LPG आणि LNGचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करत राहणार आहे आणि त्यामुळे इंधन आणि ऊर्जा पुरवठा स्थिर राहील. संरक्षण भागीदारी. भारत आणि UAE यांच्या ड्रोन, सायबर सुरक्षा, लष्करी तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा आणि संयुक्त संरक्षण उत्पादनांसंदर्भात करार झाले आहेत. तसेच UAE गुजरातमध्ये शिप रिपेअरिंग सेंटर उभारणार आहे, कारण जहाजांना वारंवार दुरुस्तीची गरज असते. त्यामुळे या क्षेत्रात मोठी मदत होईल. सध्या UAE मधून तेल घेण्यासाठी जाणाऱ्या जहाजांना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जावे लागते, पण UAE ॲडनॉक नावाच्या कंपनीसोबत मिळून एक पाईपलाईन तयार करत आहे, जी फुजेरा पोर्ट पर्यंत जाईल. त्यामुळे जहाजे तेथून थेट तेल घेऊ शकतील आणि UAE स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला पूर्णपणे बायपास करू शकेल. भारत UAE व्यापार $100 बिलियन पुढे गेला असून दोन्ही देशांनी 2032 पर्यंत तो दुप्पट करून $200 बिलियन पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अशा महत्वाच्या अपडेटसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.